आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। पुणे शहरातील खुनाचे सत्र काही केल्या थांबता थांबेना। वनराज आंदेकर यांच्या खुनानंतर गेल्या 3 दिवसात तिसऱ्या खुनाची घटना समोर आली आहे। मोक्कातून सुटलेल्या गुंडांनी एका तरुणावर वार करून त्याचा खून केला। आरोपीची भावाशी पूर्वी भांडणे होती, त्याला मारण्यासाठी आरोपी आले होते। भावाला वाचवण्यासाठी गेलेल्यावर चाकूने वार झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला। सुनील सरोदे वय वर्ष 20 राहणार डायस प्लॉट गुलटेकडी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। मोक्कातून जामिनावर सुटलेल्या रोहन कांबळे, साहिल कांबळे यांनी साथीदारांच्या मदतीने हा खून केल्याचं समोर आलंय। स्वारगेट पोलिसांनी रोहन कांबळे, साहिल कांबळे, शिवशरण धेंडे यांच्यासह 5 जणांना अटक केली आहे। पूर्वीच्या वादातून हा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। सुनील सरोदे हा डायस प्लॉट इथं राहतो। त्याचा भाऊ व आरोपी यांची पूर्वी भांडणे झाली होती। साहिल कांबळे यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती। त्यानंतर आता पोलीस साहिल कांबळेवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या तयारीत होते। त्याच्या अगोदरच त्याने डायस प्लॉटवर मध्यरात्री राडा घातला। रोहन कांबळे, साहिल कांबळे हे साथीदारासह सुनील सरोदे याला मारण्यासाठी डायस प्लॉटला आले होते। ते भावाला मारत असताना सुनील सरोदे हा त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडला, तेव्हा सुनील याच्या मानेवर चाकूचा वार आरोपीनं केला। हा घाव वरमी लागला आणि त्यात त्याची नस तुटल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी 5 जणांना अटक केली असल्याचं पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितलं। पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व टीव्ही रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज। आमचा पत्ता 34/2/39 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर। मोबाईल नंबर 774499 6658 आणि 954546 8473।